इथिक्स हा काही वाचण्याचा आणि याचा विषय नाहीये. इथिक्स हा समजून घेण्याचा, प्रॅक्टिस करण्याचा आणि लिहिण्याचा विषय. यस. हा. ओके. काय सांगतो प्रश्न? तुम्हाला मूल्य आणि नीतिशास्त्र यावरून काय समजते? काय समजते? व्यावसायिकदृष्ट्या सक्षम असण्यासोबत नैतिक असणे कोणत्या प्रकारे महत्वाचे आहे? व्हॉट डू अंडरस्टँड बाय व्हॅल्यूज? आता व्हॅल्यूज ऍक्च्युली आपलं राहिलंय. व्हॅल्यूज अँड इथिक्स. इन व्हॉट वे इट इज इम्पॉर्टंट टू बी इथिकल अलॉंग विथ बिईंग प्रोफेशनली कॉम्पिटंट. की आपल्याला असा व्यावसायिकदृष्ट्या सक्षम असण्यासोबतच नैतिक असणे का गरजेचे आहे? दोन पार्ट आहेत प्रश्नाचे. आपल्याला काय बघता येईल? दोन पार्ट त्या ठिकाणी बघता येतील. पार्ट आपल्याला दोन बघता येतील. इथे आपण केलं पाहिजे इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर आपली नेहमीची स्टॅट बॉडी आणि कन्क्लुजन. आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी जायचंय. ह्या प्रश्नाला आपला अप्रोच काय असला पाहिजे? तर प्रश्न हा दोन पार्टमध्ये आहे. म्हणजे साधारणतः आपल्याला त्याचं वेटेज जे आहे, जर आपण प्रश्न 10 मार्काला आहे तर 5-5 मार्कासाठी आपण दोन पार्टमध्ये त्याला डिवाइड केला पाहिजे. शब्दांची लिमिट आपल्याला 150 शब्दांची लिहिली आहे. म्हणजे आपल्याला 75 शब्द बरोबर आहे. 5 मार्क 5 मार्क अशा पद्धतीने डिव्हिजन त्याचं करणं आहे. आता इंट्रोडक्शन करत असताना तुम्ही डायरेक्टली दोन पद्धतीने करू शकता. आता इम्पॉर्टन्स काय आहे इथिक्सचं, त्यांना डायरेक्टली तुम्ही सुरुवात करू शकता. बरोबर आहे. त्याच्या पलीकडं मी तुम्हाला जे सांगेल, मी सजेस्ट करेल, हे कोणी सांगत नाही, पण माझा आतापर्यंतचा अनुभव असा आहे, म्हणजे कुठल्याही परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेच्या पर्टिक्युलरली, जेव्हा जेव्हा तुम्ही कंटेक्च्युअल एखादं इंट्रोडक्शन करता तेव्हा ते खूप जास्त प्रभावी, इफेक्टिव्ह आणि त्याला जास्त मार्क देणारं असतं. जसं की तुम्ही रिसेंट मधला एखादा कुठलाही स्कॅम त्या ठिकाणी घेऊ शकता. की रिसेंटली मला असं वाटतंय बिहार का ओरिसा, झारखंड, ओरिसामध्ये बहुतेक एका अधिकाऱ्याच्या घरामध्ये जवळपास 4 कोटी काहीतरीची रोकड त्या ठिकाणी सापडली होती. तुम्ही डायरेक्टली लिहू शकता की नुकतेच ओरिसामधील एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या घरी अनामत 4 करोड सापडलेली अनामत रक्कम ही परत एकदा आपल्याला नैतिकतेची प्रशासनामध्ये गरज का आहे या बाबतीत विचार करायला भाग पाडते. द रिसेंट इन्सिडेंट्स ऑफ इलिगल और त्याला म्हणतात करप्शन और ब्राइब in Orissa with respect to one officer has once again highlighted the need of ethics in public life किंवा सिव्हिल सर्व्हिसेस. राईट. कळलं तुम्हाला इंट्रोडक्शन कसं करायचं? गॉट इट? हा बघतो मी, ते लिहून पाठवलेलं ना व्हॉट्सअपला, मी बघतो. अजून माझं बरेच बघायचं राहिले. राईट. तुम्हाला कळलं इथे आता इंट्रोडक्शन मध्ये नंबर 1 चा प्रोजेक्ट तर तुम्ही डायरेक्ट इम्पॉर्टन्सनं पण त्या ठिकाणी चालू करू शकता, और नंबर 2 मध्ये कंटेक्स्ट एखादा लिहू शकता. बरोबर आहे. ह्या दोन्ही गोष्टीच्या बाबतीमध्ये तुम्ही काय करू शकता? इंट्रोडक्शन त्याचं करू शकता. आता बॉडीमध्ये आपल्याला डायरेक्टली दोन पार्ट करता येतात. पार्ट नंबर 1, व्हॉट डू अंडरस्टँड बाय व्हॅल्यूज, बरोबर आहे, अँड व्हॉट डू अंडरस्टँड बाय इथिक्स. राईट. आता व्हॅल्यूज आपल्या झाल्या नाहीत, आपला पुढचा पॉईंट व्हॅल्यू येणारच आहे. पण थोडक्यामध्ये व्हॅल्यूज काय असतो की एक प्रेफरन्स असतो किंवा तुमची एक प्रायोरिटी असते, तुमचं एक प्राधान्य असतं, तुम्ही कुठल्या गोष्टीला काय महत्व देता त्या अर्थानं. तर तिथे आपण लिहिलं, इथे डेफिनेशन किंवा तिची मिनिंग लिहिणं अपेक्षित आहे, पब्लिक मिनिंग, आणि लगेच त्याचं एक एक्झाम्पल आपल्याला तिथं लिहिणं अपेक्षित आहे. बरोबर आहे. अपेक्षित लिहिणं म्हणजे जसं की काही काही तुम्ही जर बघितलं तर व्हॅल्यूज काय असतात भारतीयांमध्ये, जर आपण बघितलं तर आपल्याला आपलं कुटुंब, आपले नातेवाईक, आपली फॅमिली हे आपल्याला खूप जास्त प्रिय आहे. म्हणजे आपण त्याचं व्हॅल्यू जी आहे ते त्या ठिकाणी खूप जास्त देतो. हे जर तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये बघितलं तर त्यांची व्हॅल्यू कदाचित थोडीशी वेगळी असू शकते. हे एक्झाम्पल तुम्ही दिलं. सेम आता इथिक्सची कालच आपण जी डेफिनेशन लिहिली होती ती डेफिनेशन ऑब्लिक मिनिंग इथिक्सचा तुम्ही लिहिला, त्यानंतर लगेच एक्झाम्पल पण त्या ठिकाणी तुम्ही देऊन टाकलं पाहिजे. इथिक्स म्हणजे नेमकं काय असतं? तर एखादी गोष्ट जेव्हा आपण म्हणतो की चूक आहे किंवा बरोबर आहे याच्या बाबतीमध्ये गाईड करणारे प्रिन्सिपल्स आपल्याला इथिक्स सांगतात. इथिक्स आपल्याला काय सांगतात तर त्याचं एखादं एक्झाम्पल तुम्ही डायरेक्टली देऊ शकता. राईट. हा झाला पहिला पार्ट जो आहे ए मला. आता बी वाला पार्ट जो आहे, तर बी वाल्या पार्ट मध्ये त्यांनी काय म्हणले, इन व्हॉट वे इट इज इम्पॉर्टंट टू बी इथिकल अलॉंग विथ प्रोफेशनली कॉम्पिटंट. आता तुम्ही प्रोफेशनली कॉम्पिटंट आहात, एवढे कॉम्पिटंट असतानाही तुम्हाला इथिक्सची काय गरज आहे? बरोबर आहे. आता इथिक्सची काय गरज आहे ते आपण बघूयात. राईट. इथिक्सची काय गरज आहे आपल्याला? नंबर 1, इथिक्स काय करतं आपल्याला?
नंबर 1 मध्ये इथिक्स आपल्याला सांगतं की आपल्याला व्हर्च्युअस कंडक्ट आपला होतो, व्हर्च्युअस कंडक्ट म्हणजे चांगल्या पद्धतीनं आपल्याला वागण्याचं शिक्षण त्या ठिकाणी मिळतं. दुसरं मोरल जजमेंट, अँड डिसिजन मेकिंग, आपल्याला निर्णय घेण्याचा पण एक निर्णय घेण्याची क्षमता जी आहे आपल्याला ती त्या ठिकाणी वाढते. आणि नैतिक ज्याला आपण निर्णय क्षमता किंवा नैतिक जजमेंटला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, ते पण आपल्याला त्या ठिकाणी करता येतं. नंतर इंटिग्रिटी. आता ही जी इंटिग्रिटी आहे पर्सनल लेवलला, बरोबर आहे, इथिक्समुळे आपल्याला प्रोफेशनल आणि पर्सनल इंटिग्रिटी त्या ठिकाणी मिळते. त्यानंतर जर आपण बघितलं तर इथिक्सची गरज म्हणजे आता इन जनरल इथिक्सच्या नीड बद्दल आपण बोलतोय, ह्या उत्तराच्याच अनुषंगाने नाही तर पुढे जर आपण बघितलं तर इथे आपल्याला इथिक्सची गरज काय येतं, सोशल हार्मनी. कारण आपल्याला पुढचा जो प्रश्न आहे त्यात पण यातलं आपलं बरंचसं उत्तर त्या ठिकाणी कव्हर होणार आहे. त्यानंतर रिस्पेक्ट फॉर अदर्स, दुसऱ्याला किंमत देण्याचे आपल्याला त्या ठिकाणी काय मिळतं तर आपल्याला शिकवण मिळते ती याच्यामधून. आणि लॉंग टर्म वेलबिंग. हीच गोष्ट तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नांमध्ये परत परत रिपीट होणार आहे. आता दुसरं, प्रोफेशनली कॉम्पिटंट असणं आपल्याला का गरजेचं आहे, किंवा व्हाय देर इज अ नीड ऑफ इथिक्स अलॉंग विथ बिईंग प्रोफेशनली कॉम्पिटंट. तर आपल्याला इथं काय इथिक्स जर आपला असेल तर आपल्याला मेंटेन पब्लिक ट्रस्ट, लोकांचा विश्वास त्या ठिकाणी अबाधित ठेवण्याचं काम आपल्याला इथिक्स करत असतं प्रशासनामध्ये. त्यानंतर एन्श्युअर फेअरनेस, हा शब्द खूप वेळा येतो बरं आणि लक्षात ठेवा, खूप महत्वाचा आहे. फेअरनेस म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की व्यवस्थित पद्धतीनं त्याला हे केलं पाहिजे. त्यानंतर अपहोल्ड अकाउंटेबिलिटी अँड ऑर रिस्पॉन्सिबिलिटी, आपल्याला दिलेली जबाबदारी आणि जिम्मेदारी जी आहे तर ती करणे. त्यानंतर प्रमोट्स पब्लिक इंटरेस्ट, पब्लिक इंटरेस्ट म्हणजे काय की सार्वजनिक हित ज्याला आपण म्हणतो, सार्वजनिक हित. सार्वजनिक हित वाढवण्याचे काम नैतिकता नीतिशास्त्र त्या ठिकाणी करत असतं, ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. त्यानंतर इफिशियंट पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी, बरोबर आहे. याला आपण म्हणतो काय की प्रभावी सामाजिक सेवांची प्रभावी सामाजिक सेवा प्रदान करणे, नागरिकांसाठी प्रभावी सामाजिक सेवा प्रदान करणे. आता हे तुम्ही लिहू शकता, प्रत्येक गोष्ट लिहित बसलो तर वेळ जाईल, बरोबर. त्यामुळे तुम्ही हे मी सांगतोय ते लिहित चला. हँडलिंग इथिकल डिलेमा, हँडलिंग इथिकल डिलेमा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नैतिक द्विधा जी आहे, नैतिक द्विधा, नैतिक द्विधा जी आहे त्याच्यावर उत्तर शोधण्याचं काम आपल्याला इथिक्स त्या ठिकाणी करून देतं. त्यानंतर अपहोल्ड रूल ऑफ लॉ, आणि सगळ्यात शेवट सोशल जस्टिस, सामाजिक न्याय प्रदान करण्यासाठी इथिकली कॉम्पिटंट असण्यासोबतच आपल्याला काय करावं लागतं तर त्या ठिकाणी इथिकल असणं गरजेचं असतं, प्रोफेशनल कॉम्पिटंट असण्यासोबतच. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आपल्याला इथिक्सचा, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, व्हाय इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन इज इम्पॉर्टंट, बरोबर, हे आपण त्या ठिकाणी बघितलं. आता कन्क्लुजन कसं करणार, तुम्ही डायरेक्टली कन्क्लुजन कसं करू शकता. इट प्रमोट्स मोरल व्हॅल्यूज, जस्टिस अँड ह्युमन वेलबिंग इन बोथ पर्सनल अँड पब्लिक लाईफ. म्हणजे इथिक्सचं काम काय आहे त्याच्या अनुषंगाने मोरल व्हॅल्यूज, जस्टिस
आणि ह्युमन वेलबिंग इन बोथ पर्सनल अँड पब्लिक लाईफ कोण करतं, तर ते आपल्याला त्या ठिकाणी इथिक्स करताना बघायला मिळतं. आता आपण इथं काय बघितलं ह्या प्रश्नामध्ये, सगळ्यात पहिलं इंट्रोडक्शन मध्ये आपण तुम्हाला सांगितलं एक तर इम्पॉर्टन्स न करा किंवा त्या ठिकाणी कंटेक्स्ट न करा. व्हॅल्यूज काय असतात, तर व्हॅल्यूज आपण बघितलं प्रिन्सिपल्स, बिलीफ्स, आयडियल्स, ज्याचे त्याचे, जसं की फॉर एक्झाम्पल गाईड वन्स ऍक्शन्स अँड डिसिजन्स, एखाद्याचा माणसाचा निर्णय घेण्याचं काम त्याच्या व्हॅल्यू सिस्टीम त्या ठिकाणी करत असते. बरोबर आहे, हे आपण बघितलं होतं. इथिक्स बद्दल तर आपण डायरेक्टली बघितलेलंच आहे, इथिक्सची डेफिनेशन वारंवार बघितलेली आहे, तीच तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. आता या ठिकाणी जर तुम्हाला एखादी डायग्राम काढायची म्हटलं, एखादे हे करायची गरज म्हटलं, तर इथे आपल्याला काय करता येईल, एक डायग्राम तुम्ही ही काढू शकता. ही व्हेन डायग्राम आहे ना, तुम्ही खूप ठिकाणी वापरू शकता, खूप ठिकाणी वापरू शकता. ही तुम्ही नोटच करून घ्या. आपल्याला काय म्हटलंय की बाबा एखादा माणूस प्रोफेशनली कॉम्पिटंट आहे, बरोबर आहे, पण त्याला इथिकल पण असणं, इथिक्सची काय गरज आहे. तर आपल्याला ह्या दोघांचा जेव्हा मध्ये या ठिकाणी येतो, तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं की त्या ठिकाणी अजून चांगल्या पद्धतीनं, किंवा त्याला आपण म्हणतो इथिकल गव्हर्नन्स. थोडक्यामध्ये इथिकल गव्हर्नन्ससाठी अलॉंग विथ बिंग प्रोफेशनली कॉम्पिटंट वी नीड टू बी इथिकली करेक्ट. राईट, ही डायग्राम अशी काढा तुम्ही, इथं नाव द्या फिगर, त्याला काय म्हणतात, त्याला नीड ऑफ इथिक्स अलॉंग विथ बिंग प्रोफेशनली कॉम्पिटंट, असं तुम्ही हेडिंग द्या. आणि अशा पद्धतीची डायग्राम त्या ठिकाणी तुम्ही काढून घ्या, म्हणजे तुम्हाला काय होईल, एक्झॅक्टली मी जे म्हटलं होतं की व्हेन डायग्राम थ्रू आपल्याला प्रेझेंटेशन त्या ठिकाणी इफेक्टिव्हली करता येतं, ते पण तुम्हाला करता येईल.